सध्या मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण आलेली आहे. त्याच्यामुळे शेतकरी तर हवालदिल झालेलेच आहे. शिवाय जे बाजार समिती आहे त्यांना पण मोठा आर्थिक फटका बसतोय. याबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत मनमाड बाजार समितीचे सभापती माजी आमदार संजय पवार व संचालक देखील आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया ही जी भाव घसरण होते त्याचा बाजार समितीला कसा फटका बसतो आणि त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे. भाऊ काय म्हणाल, ही जी भाव घसरण सुरू झाली आहे कसं बघता याच्याकडे? यामध्ये खरं तर केंद्र सरकार जे आहे, ज्या टायमाला देशांचे करार होता आणि दुसऱ्या देशाला कांद्याची गरज असती त्यावेळेस आपला देश कांदे देत नाही, आणि जेव्हा आपला निर्यात खुल्ली होती त्यावेळेस दुसऱ्या देशांकडे जे व्यापारी असतात करार झालेले असतात हे दुसरे करार होऊन जातात, आणि म्हणून आपल्या देशाचे आता निर्यात खुल्ली जरी असली तरी आपला माल घ्यायला कोणी तयार नाही. आजची अवस्था अशी आहे का सरकार ज्या वेळेस शेतकऱ्यांवरती खऱ्या अर्थानं संकट येतं, आज माल पिकलेला आहे, माल पिकलेला असताना आज एवढा माल पिकून सुद्धा खर्च फिटत नाही. कांद्याची लागण असेल, कांद्याचं बियाणं असेल, कांद्याची खाद असेल, या सगळ्या गोष्टींवरती जो खर्च होतो तो एका एकरामध्ये निघालेला माल आणि झालेलं उत्पन्न तो खर्च फिटत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना या सरकारनं जर कधी कांदा ह्या पिकामध्ये जर जगवायचा असेल, आता सध्या अनुदान दिलं पाहिजे. दुसरा विषय, प्रत्येक वर्षाला डिसेंबर महिन्यात जे करार होत्या, मराठी भाषामध्ये रोखे म्हणतो आपण, जे करार होत्या ते करार करीत असताना सरकार भानावर पाहिजे. का सरकारची एकच हे राहतं का पाठीमागे बजेटवरती ज्यावेळेस आता बजेट सादर झालं त्यावेळेस जेव्हा मीडियावर पाहिलं मी का बजेटवरती चर्चा करीत असताना अनेक लोक, ज्यावेळेस विद्वान लोक होते ते मक्यावर बोलले, तुमचं सोयाबीनवर बोलले, कपाशीवर बोलले, परंतु कांद्यावरती एकही माणूस बोलला नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचं कांदा आणि द्राक्ष पीक आहे, याच्यावरती कोणी बोलत नाही, याचं कोणी नियोजन करीत नाही. आणि मला वाटतं कांदे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना संकटामधून वाचवायचं असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं आता अनुदान देणं गरजेचं आहे. ते दिलं पाहिजे, ना तर शेतकरी रस्त्यावर उतरल. 1 एकर कांदे लागवडीसाठी किती खर्च होतो आणि तो आता सध्या आणि तेवढं उत्पन्न निघतोय का बदलत्या वातावरणामुळे? खरं तर कांदा हा पीक, आणि याबाबत IBN 18चे बडे साहेब यांनी काही महिन्यापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं का वडापाव 20 रुपयाला येतो, पाण्याची बाटली 20 रुपयाला येते आणि साधा बिस्किटचा पुडा 10 रुपयाला येतो, परंतु आज शेतकऱ्याचे कांदे 5 ते 7 रुपये किलो विकले जात आहे. खरंच ही शेती प्रधान देशासाठी एक शर्मेची बाब आहे. खरं तर कांदा पिकवण्यासाठी एकरी 80 ते 90 हजार रुपये खर्च येतोय, आणि अशा परिस्थितीमध्ये आज 6 महिने पावसाळा चालला आणि 6 पावसामुळे कांद्याची रोपं खराब झाली, अनेक रोगराई पडली, अनेक फवारण्या कराव्या लागल्या आणि त्याच्यामुळे उत्पादनात घट आलेली आहे. म्हणजे उत्पादनात घट आली, वरून शेतमालाला भाव नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्याचे खूप हाल होत आहे. शेतकरी संकटात सापडलेला आहे. सरकारला अशी विनंती आहे की जे कृषी मंत्री बसलेले आहेत त्यांना मी पुन्हा आठवण करून देतो. मी 1 वर्षापूर्वी म्हटलं होतं की ते ज्यावेळेस मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांनी हमी भाव डिक्लेअर केला होता, आणि हमी भाव डिक्लेअर केल्यानंतर शेतमालाला प्रत्यक्ष जो भाव जातो त्या भाव आणि हमी भाव यामध्ये जी काही तफावत येते ती तफावत शेतकऱ्याच्या खात्यावर दर महिन्यात ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना जमा करत होते. आता तर देशाचे जे कृषी मंत्री झालेले आहे त्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हमी भाव कांद्याला 2,500 रुपये ठरवून देण्यात यावा, आणि आज जो भाव चाललेला आहे या दोन्हीची जी तफावत आहे ती शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान म्हणून जमा करावी, अशी मी मागणी या शेतकरी वर्गातर्फे आपल्याकडे करीत आहोत. कांद्याचे भाव कोसळण्यास काय कारण आहे? म्हणजे आवक जास्त झाली आहे का, निर्यात जास्त होत नाही, काय कारण आहे का? नाही, कांद्याचं आत्ताच्या आवक होण्याचं एकच कारण आहे. सुरुवातीला ज्यावेळेस रोपं टाकले गेले, बी म्हटलं जातं, काही लोकांना आम्ही शेतकरी लोक रोप म्हणतो, जे रोप टाकल्या गेलं, रोप पूर्णपणे बसल्या गेले, दुसरून रोप टाकले, पाऊस चालल्यामुळे ते बसले गेले, आणि सगळ्यांचे रोप एकाच टायमाला टाकल्या गेले आणि एकाच टायमाला माल निघालेला आहे. आणि म्हणून 2-2 वेळेस जो खर्च केला रोप टाकण्यापासून रोप तयार करण्यापर्यंत तो खर्च वाया गेला, आणि एकाच टायमाला सगळ्यांचे कांदे लागल्या गेले आणि ते एकाच टायमाला आता काढले गेले, आणि म्हणून आता ही आवक दिसते. आणि म्हणून फक्त याच्यामध्ये ही आवक जी आहे ही आवक 3 वेळेस रोप टाकलं त्यावेळेस कांदे आले, आणि म्हणून प्रचंड खर्च जो झाला तो खर्च आजच्या भावामध्ये निघत नाही.
म्हणजे खर्च तर निघतच नाही, परंतु खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना जर कधी या सरकारला दिलासा द्यायचा असेल तर आजच्या स्थितीला किमान 700-800 रुपयाचं अनुदान आता देणं गरजेचं आहे शेतकऱ्याच्या खात्यावर. आणि भविष्य काळामध्ये जो उन्हाळ कांदा निघणार आहे, या उन्हाळ कांद्याला ह्या जे बजेट येणार आहे महाराष्ट्र सरकारचं आणि केंद्र सरकारचं बजेट चालू आहे, प्रत्येक शेतकऱ्याला 100% अनुदानामध्ये चाळ दिली पाहिजे. चाळ देण्याचं कारण पण एक आहे, जर चाळ दिली तर ताबडतोब शेतकरी कांदा विकत नाही. जसं जसं कांदा विकेल, जसं जसं मार्केटला लागेल त्या तसे कांदा शेतकरी, आज काय होतं, नाफेडच्या माध्यमातून खरेदी केली जाते. नाफेडच्या माध्यमातून खरेदी करताना इतके एजंटगिऱ्या आणि इतक्या मोठा भ्रष्टाचार केलेला आहे ह्या राज्य सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये. काही एजंट नेमले गेले, किलोचा भाव ठरवते आणि मग एजंट किलो प्रमाणे पैसे घेता आणि मग त्या कोणाला मालाची खरेदी द्यायची, तो मालाचा कुठं साठवायचा, तो अर्धा माल मग 36% बोगस द्या, कोणी 66% घेतो, कोणी 68% माल घ्यायचा. ते काही निर्णय बदलावत्या, काही बेकायदेशीर सगळं चालतं, त्याच्यामध्ये शासनाची लूट केली जाते. आणि म्हणून माझी मागणी अशी आहे का फेडरेशनच्या माध्यमातून खरेदी केल्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान 100% देऊन चाळ बांधायला लावणं गरजेचं आहे. एकूणच आपण बघितलं असेल तर ही जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं कारण असं आहे का बदलत्या वातावरणामुळे 3 वेळा शेतकऱ्यांना हे बी टाकावे लागले, 3 वेळा एका पिकासाठी खर्च करावा लागला. त्याच्यामुळे खर्च भरमसाठ झालेला आहे आणि आवक वाढल्यामुळे भाव कोसळले. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा जो ताळमेळ आहे तो बसत नाही. त्याच्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करून की शेतकऱ्याला प्रति क्विंटल किमान 700 रुपये अनुदान द्यावं आणि कांद्याला प्रति क्विंटल 2,000 रुपये भाव निश्चित करावा, अशी एक मुख्य मागणी बाजार समितीचे संचालक, सभापती आणि शेतकऱ्यांनी केलेली आहे. बाबू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड.